नमस्कार. चालू असलेला उन्हाळा आणि वाढतं तापमान हे सर्वांसाठीच फार जास्त चिंताजनक आहे. या वाढत्या तापमानामुळे होणारा एक गंभीर आजार म्हणजे हीट स्ट्रोक. जेव्हा बॉडीचं टेम्परेचर 39 किंवा 40 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त जातं, तेव्हा होणारा हा आजार म्हणजे हीट स्ट्रोक. हीट स्ट्रोक प्रिव्हेंट करण्यासाठी दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी आपण घेतलं पाहिजे. याच पाण्यामध्ये लिंबू पाणी किंवा ताक यांसारखे पदार्थांचा समावेश आपण करू शकतो. शक्यतो 12 ते 4 जेव्हा टेम्परेचर फार जास्त असतं, तेव्हा उन्हात जाणं टाळायला हवं. त्याचबरोबर अतिशय हलके कपडे घातले पाहिजेत, ज्याने तुमची हीट बॉडीमध्ये ट्रॅप न होता ती इव्हॅपोरेट होऊन जाईल. हीट स्ट्रोकचे काही डेंजर सायन्स किंवा रेड फ्लॅग सायन्स जे दिसल्यास त्वरित तुम्ही नजीकच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला हलवायला पाहिजे. ते म्हणजे खूप जास्त तापमान. जेव्हा तापमान 39-40 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा बॉडीचा ताप जेव्हा ह्याच्यापेक्षा जास्त असतो, त्या व्यतिरिक्त पेशंट गोंधळून जाणे, कन्फ्युजन होणे, फार चिडचिड करणे, त्याचबरोबर पेशंटला सतत उलट्या येणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशंटची शुद्ध कमी होते. हे लक्षणे दिसल्यास त्वरित तुम्ही पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विचार करायला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत पेशंटला तुम्ही एखाद्या सावलीत किंवा तापमान कमी असलेल्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. तिथे जर पेशंटची शुद्ध चांगली असेल, तर पेशंटला भरपूर पाणी पाजवा आणि पेशंटला येईपर्यंत पेशंटचं अंग संपूर्णपणे पाण्याने पुसून घ्या. लक्षात ठेवा, प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर. म्हणजेच उपचारापेक्षा कधीही आजार टाळलेला बरा. धन्यवाद.